ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे। पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्याकरता 2215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केले। राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। राज्यातील 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा आणि आर्थिक आरोग्य दिलासा देणारा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर झाला आहे। सरकारकडून थेट बँक खात्यात पेन्शन जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून सुमारे 2215 कोटी रुपयांचा निधी वितरणासाठी मंजूर करण्यात आला आहे। जर तुमच्या घरात पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल आणि वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल तर या निर्णयाचा थेट फायदा तुमच्या कुटुंबाला मिळू शकतो। नेमका कोणाला लाभ मिळणार, किती रक्कम मिळणार आणि कोणत्या अटी लागू असणार, ही संपूर्ण माहिती आता स्पष्ट होत आहे। राज्यातील वाढती महागाई, औषध धोरणाचा वाढलेला खर्च आणि उत्पन्नाच्या मर्यादित स्रोत या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आर्थिक सहाय्य आणि मोफत आरोग्य सुविधांचा निर्णय घेण्यात असल्याची माहिती समोर आली आहे। विशेषतः गॅस, पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा परिणाम सर्वाधिक ज्येष्ठ नागरिकांवर होत असल्याचे लक्षात घेऊन सरकारने ही योजना पुढे आणण्याचे सांगितले जात आहे। मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील सुमारे 90 लाख ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। महाराष्ट्रात सध्या 60 वर्षावरील नागरिकांची संख्या अंदाजे 1,40,00,000 लाखापेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे। त्यांपैकी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये येणाऱ्या नागरिकांना प्राधान्य देण्याचा सरकारचा निर्णय असल्याची माहिती मिळत आहे। सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांचे वय किमान 60 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे। तसेच संबंधित कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे ही प्राथमिक अट असणार आहे। या दोन्ही अटी पूर्ण करणाऱ्या पात्र ज्येष्ठ नागरिकांना मासिक पेन्शन आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे पात्र ज्येष्ठ नागरिकांना दरमहा सुमारे 4500 रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची माहिती बैठकीनंतर समोर आली आहे। अनेक वर्षापासून ज्येष्ठ नागरिकांकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या मागण्यानंतर या निर्णय घेण्यात असल्याचे सांगितले जात आहेत। त्याचबरोबर दुसरा मोठा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचे येत आहे। वाढत्या वयासोबत बीपी, शुगर, सांधेदुखी, दृष्टिदोष आणि इतर दीर्घकालीन आजारांचे प्रमाण वाढत असल्यामुळे औषधाचा खर्च मोठा आर्थिक भार बनत होता। या पार्श्वभूमीवर सरकारकडून औषधोपचारासाठी स्वतंत्र तरतूद करण्याचा निर्णय घेण्याचे सांगितले जात आहेत। सरकारच्या माहितीनुसार पात्र ज्येष्ठ नागरिकांना नियमित लागणाऱ्या औषधाचा खर्च, प्राथमिक उपचार आणि आवश्यक तपासण्याचा खर्च टप्प्याटप्प्याने मोफत करण्याची योजना राबवली जाणार आहे। यासाठी आयुष्यमान भारत कार्ड किंवा संबंधित आरोग्य ओळखपत्र आवश्यक असणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे। तसेच या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही आर्थिक निकष निश्चित करण्यात आले आहेत। सरकारच्या अटीनुसार अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयाच्या आत असणे आवश्यक असणार आहे। आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबाऐवजी खरोखर गरजू ज्येष्ठ नागरिकांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी ही अट लागू करण्यात आली आहे। यासोबतच आणखीन एक महत्त्वाची अट म्हणजे अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत नसावा। जर कुटुंबातील कोणते सदस्य सरकारी नोकरीत कार्यरत असेल तर त्या कुटुंबाला या योजनेतून वगळले जाण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे। सरकारकडून हेही सांगण्यात आले आहे की संबंधित लाभ बँक खात्यांमध्ये जमा करण्यासाठी अर्ज प्रक्रिया आवश्यक असणार आहे। अर्जासोबत ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड आणि खात्याची माहिती सादर करणे बंधनकारक असणार आहे। याशिवाय ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्ड काढणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। या कार्डाच्या आधारे मोफत उपचार सुविधा आणि इतर आरोग्य लाभ मिळण्याचीही माहिती देण्यात आली आहे। पण या योजनेमध्ये 60 वर्षावरील नागरिकांना लाभ मिळणार नाही, कारण सरकारने पात्रतेसाठी काही अतिरिक्त निकष निश्चित केले आहेत। नेमके कोण पात्र ठरणार, कोण वगळले जाणार आणि अर्ज प्रक्रिया कशी करायची, या योजनेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पात्रता आणि अर्ज प्रक्रिया। सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की सर्व 60 वर्षावरील नागरिकांना स्वयंचलितपणे लाभ मिळणार नाही। फक्त अटी पूर्ण करणाऱ्या आणि योग्य कागदपत्रांसह अर्ज करणाऱ्या नागरिकांना हा लाभ दिला जाणार आहे। सर्वप्रथम अर्जदाराचे वय 60 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर दुसरी अट म्हणजे कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे बंधनकारक आहे। हे कार्ड आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटात येणाऱ्या कुटुंबाची ओळख म्हणून वापरले जाणार आहेत। तिसरी महत्त्वाची अट म्हणजे वार्षिक उत्पन्न। सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की अर्जदाराचे कुटुंबीय उत्पन्न 2.5 लाख रुपयाच्या आत असणे आवश्यक आहे। या मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास अर्ज अपात्र ठरू शकतो। यासोबतच अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य सरकारी नोकरीत नसावा अशी अट देखील लागू करण्यात आली आहे। जर मुलगा, मुलगी किंवा कुटुंबातील कोणतेही सदस्य सरकारी सेवेत कार्यरत असेल तर त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही।
आता अर्ज प्रक्रियेबद्दल महत्त्वाची माहिती सरकारकडून सांगण्यात आली आहे की अर्ज करणाऱ्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना अर्जासाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत. मात्र अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असणार आहे. अर्जासाठी लागणारे प्रमुख कागदपत्रे अशी असतील: आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड, ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आणि बँक खात्याची माहिती. याशिवाय ज्येष्ठ नागरिक असल्याचे प्रमाणपत्र किंवा ज्येष्ठ नागरिक कार्ड देखील आवश्यक ठरू शकते. बँक खात्याबाबतही सरकारने स्पष्ट सूचना दिल्या आहेत. लाभाची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाणार असल्यामुळे खाते सक्रिय असणे आवश्यक आहे. विशेषतः स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया किंवा पोस्ट ऑफिस खात्यांमध्ये रक्कम जमा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोग्य सुविधांसाठी आयुष्यमान भारत कार्ड काढणे अनिवार्य करण्यात आले आहे. या कार्डाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना 0 रुपयापासून ते 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे हे कार्ड न काढल्यास आरोग्य लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकते. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा लाभ पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून टप्प्याटप्प्याने देण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र नागरिकांसाठी एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे: अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय आणि कागदपत्राची पडताळणी झाल्याशिवाय कोणतेही लाभ खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे अर्ज करताना कोणतीही चूक होऊ नये याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. याशिवाय सरकारकडून लवकरच अधिकृत परिपत्रक आणि सविस्तर मार्गदर्शन सूचना जारी केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अंतिम नियम, रक्कम आणि अंमलबजावणीची तारीख यांमध्ये काही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तज्ज्ञांच्या मते हा निर्णय राज्यातील लाखो ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा आर्थिक आणि सामाजिक आधार ठरू शकतो. विशेषतः ज्यांच्याकडे स्थिर उत्पन्न नाही अशा नागरिकांसाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे. तरीही नागरिकांनी अफवा आणि अप्रामाणिक माहितीकडे दुर्लक्ष करून फक्त अधिकृत सरकारी घोषणांवर विश्वास ठेवावा असेही आवाहन करण्यात येत आहे. कोणतीही माहिती मिळाल्यास ती संबंधित सरकारी कार्यालयात किंवा अधिकृत संकेतस्थळावर तपासून पुढची प्रक्रिया करावी. एकंदरीत ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन आणि मोफत आरोग्य सुविधा देण्याचा हा निर्णय राज्य सरकारकडून दिलासा देणारा मानला जात आहे. मात्र प्रत्यक्ष लाभ मिळवण्यासाठी पात्रता कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेची पूर्तता करणे अत्यंत आवश्यक असणार आहे. पुढील अपडेटमध्ये या योजनेची अधिकृत GR, अर्ज करण्याची अचूक पद्धत आणि लाभ सुरू होण्याची निश्चित तारीख याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल. तर भेटूया नवीन बातमीमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.